हा वॉटरफॉल तुमच्या फीडमध्ये कधी ना कधी तर आला असेलच. माझ्या पण आलेला. म्हणून म्हटलं की चला या संडेला कनी या वॉटरफॉलला एक्सप्लोर करूया. या वॉटरफॉलला कसं जायचं तुम्हाला मी सांगतो व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी राजन. स्वागत आहे तुमचं आपल्या संडेच्या ट्रेकमध्ये. तर संडेला मी आलतो मिल्की बार वॉटरफॉलला, ते पण ताम्हिणी घाटात. या वॉटरफॉल येण्यासाठी आपल्याला पहिलं ताम्हिणी घाटात यावं लागतं. ताम्हिणी घाटातून सरळ माणगावला रस्ता केलाय. त्याच्या राईट साईडला बरोबर वॉटरफॉलचा बोर्ड आहे. त्या बोर्डपासून आत गेल्यावर तुम्हाला गाडी लावायला जागा पण आहे. जर तुम्हाला गाडी पुढे घेऊन जायची आहे, तो पण आपल्याला ऑप्शन आहे. आणि पुढे गेल्यावरती मस्तपैकी ट्रेक चालू होतोय. ट्रेक जवळजवळ दीड एक तासाचा ट्रेक असेल इथले, त्यामुळे एवढं काय हेवी नाहीये. हा, पण हा दगडाचा पॅच थोडा रिस्की वाटत होता. असो, ते पार करून आपण पोहोचतोय व्हॅलीमध्ये. उजव्या साईडला असतो ते मिल्की बार वॉटरफॉल आणि मागे असतो ते देवकुंडचे स्टार्टिंग पॉईंट. एवढा कडक उन्हात एवढं गार पाण्याचे झरे वाहते तिथं. मी म्हणलं हे एवढं भारी आहे, तर पुढे वॉटरफॉल किती अजून सुंदर असेल. असं म्हणत पोहोचलो एकदा त्या वॉटरफॉल पाशी आणि मग आई शपथ, कसलं भारी रे हे. एवढं सुंदर वॉटरफॉल आणि त्यात हे गार पाणी. पूर्ण जे ट्रेक करून मी आलतो, बॉडी पूर्ण थकलेली माझी. सगळी थकान इथं दूर झाली. आणि तुम्हाला माहिती आहे, पाणी बघितलं तर आपण काय ऐकतोय काय, डायरेक्ट पाण्यात उडी. आणि पाणी पण कमरे एवढं असल्यामुळे मजा आली त्यात खेळायला. पूर्ण पाण्यात एवढं खेळलो. त्यात एक सांगायचं राहून गेलं, पुण्यावरून एक मित्राला बोललेलो, तो पण ऑन टाइम पोहोचला. त्यात एवढी खेळून भूक लागलेली मला. मग म्हणलं आपण जे खायला आणले झायकोचं मखाना, ते काढून आणि खाऊया. आधी जो मी मखाना खात होतो त्याला काहीच चव नसायची. तर मित्रानं म्हणला की हा झायकोचा मखाना खाऊन बघ, यात 4 फ्लेवर अवेलेबल आहेत. ते म्हणजे पेरी पेरी, पुदिना, ओनियन आणि टोमॅटो. आणि सगळे हेल्दी हो, हलकं फुलकं पोटभर. एवढी भूक लागली की नाही, सगळं घेऊन बसलो पहिला खायला. आणि नम्राने एक एक फ्लेवर ट्राय करायला तो. या मखानामध्ये मला 2 गोष्टी आवडल्या. त्या म्हणजे हा पाम ऑइल फ्री होता आणि मेन म्हणजे फ्राईड नव्हता, रोस्टेड होता. असं म्हणताच कृष्णानं माझ्याकडे सगळे पॅकेट काढून घेतलं आणि स्वतः खायला लागला. त्याला म्हणलं थांब बाबा, तुला नवीन पॅकेट्स मागवून देतो. तुम्ही पण ट्राय करा, प्रवासातील हलका आणि चविष्ट स्नॅक.